नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे अपडेट इंडिया टी व्हीमध्ये. आपण जो विषयास सुरुवात केलेली आहे त्यामधील सर्वात महत्त्वाचा विषय आजपासून आपण आपल्या या भागामध्ये चर्चेस घेणार आहे. तर आपण सुरुवात करू. जो जुना पोटगीचा दावा आहे, म्हणजे ज्यामुळे पूर्वीपासून पोटगीसाठी दावे होतात, त्या विषयास आपण सुरुवात करणार आहोत. तर कलम 125 फौजदारी दंड संहिता ह्या कलमाने महिला पूर्वी म्हणजे DV ॲक्टच्या आधी पोटगीसाठी दावा करत होत्या. मग तो कलम काय आहे, त्या कलमाचे किती भाग आहेत, त्या कलमा आधारे कोणकोणत्या महिला किंवा कोण कोण येतात, कोणावर ते बंधनकारक आहे पोटगी, ह्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. त्या व्यतिरिक्त आपण हे पण बघणार आहोत की 125मध्येच काही कलमे अशी आहेत, त्या उपकलमांच्या द्वारे आपण आपणाविरुद्ध झालेला पोटगीचा अर्ज कसा रद्दबद्दल करून घेऊ शकतो. त्याच कोर्टासमोर विदाऊट एनी अपील, म्हणजे अपील न करता आपण कशा पद्धतीनं त्या पोटगीच्या दाव्यापासून स्वतःला सुरक्षित करू शकतो, झालेल्या आदेशापासून. मग जो पोटगीचा दावा झालेला आहे त्यामध्ये कशा पद्धतीने कोण कुठल्या अर्जाने काय काय करू शकतात ह्याचा पण आपण सखोल अभ्यास करूच. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे पुढील ह्या भागामध्ये आपण सर्व विषय हाताळूच, हे जी शाश्वती नाही. तर पुढील भागामध्ये आपण जे न्यायनिवाडे आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आणि माननीय बॉम्बे हायकोर्टचे, त्या न्यायनिवाड्याबाबत ही चर्चा करणार आहोत की म्हणजे 125मध्ये कोणकोणत्या न्यायनिवाड्यांनी आदेश, जो झालेला पोटगीचा आदेश आहे तो रद्दबद्दल झाला, त्याबाबत पण आपण बघणारच आहोत. तर आपण सुरुवात करू. 125 CRPC 125 त्या कलमाची हेडलाईनच अशी आहे, पत्नी, अपत्य आणि आईबाप यांच्या निर्वाहाकरिता आदेश. म्हणजे टायटलवरूनच, म्हणजे त्या सारांशवरूनच आपल्याला हे कळतं की बाबा हा कलम कोणासाठी आहे. तर पत्नी, अपत्य, अपत्यामध्ये मुलगी पण आली, मुलगा पण आला. मग ती कुठल्या मुली आल्या, कुठले मुलं आलीत ह्याच्या संदर्भात पण पुढं कलमामध्ये दिलेलंच आहे. त्या व्यतिरिक्त आई आणि वडील यांच्या निर्वाहाकरिता आदेश ह्या 125नं घेऊ शकतात. तर ह्यामध्ये 125(1) काय म्हणतो, पुरेशी ऐपत असताना जर कोणत्याही इस्माने, म्हणजे हा 125 कोणावर लागू होतो, तर त्याचं विश्लेषण आता यांनी दिलेलं आहे. तर 125(1) काय म्हणतं की पुरेशी ऐपत असताना जर कोणत्याही इस्माने, आता खालचं मी वाचीनच, तर ज्याला मुबलक पगार आहे, ज्याला मुबलक सर्व सुविधा आहेत, तो व्यक्ती अगर खालील गोष्टी करेल तर काय होईल ह्या संदर्भात आपण आता बघू. तर त्यामध्ये येतं, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या पत्नीचा अथवा स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या औरस किंवा अनावरस अज्ञान अपत्याचा, मग ते विवाहित असो वा अविवाहित असो, अथवा आता पुढला अथवा वाचण्याच्या आधी मी ह्या दोघांचं विश्लेषण देतो थोडंफार. म्हणजे स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या पत्नीचा, म्हणजे मूळ म्हणजे पत्नी आली. कुठली पत्नी आली की जी पत्नी स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ आहे, तीच पत्नी. त्याच्यानंतर लिहिले, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या अपत्य, औरस. अपत्य म्हणजे औरस म्हणजे काय, वैद्य आणि अवैद्य, आपण बोलीभाषेमध्ये म्हणू शकतो, नैतिक अनैतिक. तर औरस किंवा अनावरस अज्ञान अपत्याचा, म्हणजे फक्त पत्नी नाही झाली तर त्यामध्ये मुलं पण आलीत, मुली पण आल्या. त्या कुठल्या आल्या, मग त्या औरस म्हणजे लिगल असू देत किंवा इनलिगल मॅरेजपासून झालेल्या असू देत, ती किंवा ती काय पाहिजे आहेत, अज्ञान पाहिजे आहेत. मग ते विवाहित असो वा अविवाहित असो, म्हणजे त्या विवाहित असू देत मुली किंवा अविवाहित असू देत, स्वतःला सांभाळण्यास असमर्थ पत्नी, अपत्य आणि आईवडील हे 125नं पोटगी करू शकतात. अथवा त्यांचे सज्ञान झालेले औरस किंवा अनावरस अपत्य, विवाहित मुलगी नव्हे, कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक अपसामान्यतेमुळे किंवा ज्ञेतीमुळे
स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा अपत्यांचा अथवा स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेल्या आपल्या बापाचा किंवा आईचा निर्वाह करण्याबाबत उपेक्षा केली किंवा तो करण्यास नकार दिला तर अशी उपेक्षा किंवा नकार साबित झाल्यावर प्रथम वर्ग दंडाधिकारी अशा इसमाने आपल्या पत्नीच्या अथवा अशा अपत्यांच्या अथवा बापाच्या किंवा आईच्या निर्वाहाकरिता अशा दंडाधिकाऱ्याला योग्य वाटेल त्या मासिक दराने मासिक भत्ता द्यावा आणि दंडाधिकारी वेळोवेळी निर्देश करतील त्याप्रमाणे त्याने तो प्रदान करावा असा त्याला आदेश देऊ शकते. म्हणजे ह्यामध्ये आता काय कळतं की सदरचा 125 दावा हा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे चालतो. तो साबित करावा लागतो की बाबा ती पत्नी असो, अपत्य असो किंवा आई वडील असो, त्यांचा सांभाळ, संगोपन, पालनपोषण ती व्यक्ती जी पुरेशी ऐपत असताना पण करत नाही, ती व्यक्ती करत नाही हे साबित झाल्यानंतर माननीय न्यायालय त्याविरुद्ध पोटगीचा आदेश पारित करू शकतात. तो पण मासिक असतो, म्हणजे आठवड्याचा किंवा 15 दिवसाचं होत नाही, मासिकच असतो. तर त्यामध्ये पुढं असं लिहिलेलं आहे, परंतु खंड ख मध्ये निर्देशित केलेली अज्ञान मुलगी विवाहित असल्यास, म्हणजे विवाहित कुठली मुलगी, कुठल्या विवाहित मुली आपल्या वडिलांच्या विरुद्ध पोटगीचा दावा दाखल करू शकतात त्याबद्दल हे एक्सप्लेनेशन आहे. तिच्या पतीकडे पुरेसे ऐपत नाही अशी जर दंडाधिकाऱ्यांची खात्री झाली तर, म्हणजे त्या विवाहित मुलगीच्या पतीकडे एवढे पैसे किंवा एवढी ऐपत नाही त्या व्यक्तीची की ती आपल्या पत्नीचं आणि मुलांचं संगोपन करेल, त्यावेळी ती विवाहित मुलगी आपल्या वडिलांकडून पोटगी मागू शकते. पण त्यासाठी काय साबित करायला लागणार आहे की त्याच्या पतीकडे तेवढी ऐपत नाही. अशी अज्ञान मुलगी सज्ञान होईपर्यंत तिच्या बापाने तिला असा भत्ता द्यावा असा आदेश दंडाधिकारी देऊ शकतो. तदनंतर पुढे सांगितले, परंतु आणखीन असे की मासिक भत्ता किंवा पोटकलमा खालील भत्त्याचे प्रकरण न्यायवरिष्ठ असताना दंडाधिकारी अशा व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या किंवा अशा मुलाच्या पित्याच्या किंवा आईच्या अंतरिम मासिक भत्ता आणि दंडाधिकारी कार्यास योग्य वाटेल अशा प्रकारचा खर्च आणि ते दंडाधिकारी वेळोवेळी निर्देश देईल अशा व्यक्तीस देण्याचा आदेश करू शकतो. म्हणजे माननीय दंडाधिकारी जे आहेत, न्यायालय आहे, ते आदेश करू शकतात की अंतरिम द्यायचा आहे का फायनल द्यायचा आहे, कधी द्यायचा आहे, कुठल्या महिन्याला किती द्यायचा आहे. हां, परंतु आणखीन असे की दंडाधिकारी दुसऱ्या कामामध्ये नमूद केलेल्या अंतरिम निर्वाह किंवा मासिक भत्त्याचा अर्ज नोटिसीची बजावणी झाल्यापासून 60 दिवसाचे आत निकाली काढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे कायदा असा सांगतो की कुठलाही अशा पद्धतीचं झालेला जो 125चा कलम आहे त्या कलमच्या अर्जास 60 दिवसाच्या आत न्यायप्रविष्ट करावा. ह्यामध्ये आणखीन आपण थोडंसं डिटेल जाऊ. या प्रकरणाच्या प्रयोजनासाठी अज्ञान, म्हणजे आता ह्या कलमाखाली अज्ञान म्हणजे कोण हे आपण बघून घेऊ. अज्ञान याचा अर्थ जी व्यक्ती भारतीय सज्ञानता अधिनियम 1875 याच्या उपबंधाखाली सज्ञान झालेली नसल्याचे मानले जाते ती व्यक्ती असा आहे. म्हणजे अज्ञान कोण, ह्या कलमानुसार ह्या कलमाने आता अज्ञान कोण ह्याच्यासाठी म्हणून भारतीय सज्ञान अधिनियम ह्याच्याकडं वळवलं आहे आपल्याला. तर त्यामध्ये आपल्याला असं स्पष्ट होते की बाबा 18 वर्षाखालील व्यक्ती, त्या कायद्याप्रमाणे काय म्हटलं जातं की 18 वर्षाखालील व्यक्ती ही अज्ञान आहे. म्हणजे
भारतीय संज्ञानता अधिनियम 1875 हे स्पष्ट करतो की 18 वर्षाखालील व्यक्ती अज्ञान आहे. तर तशा व्यक्ती अज्ञानमध्ये म्हणजे अपत्य, मग तो मुलगा असू दे की मुलगी असू दे, ती कोण पाहिजे? अज्ञान. मगच ती आपल्या बापाकडून वडिलांच्याकडून पोटगी मागू शकते. त्यानंतर पत्नी. पत्नी या संज्ञेखाली काय सांगितले? या संज्ञेत जिला आपल्या पतीने घटस्फोट दिलेला असून किंवा जिने त्यांच्यापासून घटस्फोट मिळवलेला असून पुनर्विवाहित केलेले नाही अशा स्त्रीचा समावेश आहे. म्हणजे पत्नी ही पत्नी जी आपल्याबरोबर राहते ती, किंवा पत्नी म्हणजे ह्या पण दोन व्यक्ती इन्क्लूड झालेल्या आहेत की ज्यांना पतीनं सोडलेला आहे, पतीनं डिवोर्स दिलेला आहे, घटस्फोट दिलेला आहे, किंवा पत्नीनं पतीकडून घटस्फोट घेतलेला आहे. ह्या दोन्ही व्यक्ती ज्या स्त्री आहेत परंतु त्यांनी दुसरा हा विवाह केलेला नाही, त्या व्यक्ती, त्या स्त्रिया पत्नी या संज्ञेखाली येतात. त्याच्यानंतर असा भत्ता आदेशाच्या म्हणजे 125(2) कलम काय म्हणतं की असा भत्ता आदेशाच्या दिनांकापासून किंवा तसा आदेश दिला गेल्यास निर्वाहाकरिता केलेल्या अर्जाच्या दिनांकापासून प्रदेय असेल. म्हणजे काय की ज्यावेळी अशा पद्धतीचा एखादा अर्ज 125 खाली पत्नी अपत्य किंवा आईवडिलांच्याकडून दाखल होतो, तर त्या अर्जाखाली जो आदेश होतो त्या आदेशामध्ये जे पोटगी लागू होते ती त्या अर्जाच्या तारखेपासून किंवा त्या ज्या दिवशी निकाल होत असतो त्या निकालाच्या तारखेपासून सुरू होते. 3 नंबर काय म्हणते 125(3) जर याप्रमाणे आदेश देण्यात आलेल्या कोणत्याही इसम पुरेसे कारण नसताना आदेशाचे अनुपालन करण्यास चुकत असेल तर अशा कोणत्याही दंडाधिकारी आदेशाच्या प्रत्येक भंगाबद्दल देय असलेली रक्कम वसूल करण्यासाठी द्रवदंड वसूल करण्याच्या बाबतीत उपबंधित केलेल्या रीतीने वॉरंट काढू शकते आणि वॉरंटच्या अंमलबजावणीनंतर प्रत्येक महिन्याचा संपूर्ण भत्ता किंवा तिचा कोणताही भाग किंवा खर्च द्यावयाचा राहिल्यास त्याबद्दल 1 महिन्यापर्यंत किंवा तत्पूर्वी भरणा झाल्यास तो होईपर्यंत अशा व्यक्तीला कारावासाची शिक्षा देऊ शकते. म्हणजे 125(3) कशाबाबत आहे तर 125(3) ह्या बाबत आहे की 125 प्रमाणे जो अर्ज झालेला असतो त्या अर्जाची सुनावणी झाली आणि त्या अर्जामध्ये हे साबित झालं की जाणून बुजून उदरनिर्वाह देत नाही आणि त्या व्यक्तीविरुद्ध माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पोटगीचा आदेश केला. आता केल्यानंतर तो रेग्युलर अगर भरत नसेल ती व्यक्ती तर त्या व्यक्तीविरुद्ध वॉरंटचा अर्ज, वसुलीचा अर्ज, तशाच पद्धतीनं त्या अर्जांच्या वर त्याला अटक पण होऊ शकते. पण ती अटक कधीपर्यंत होऊ शकते तर 1 महिन्यापर्यंत. 1 महिन्याची शिक्षा किंवा त्या 1 महिन्याच्या आत अगर त्या व्यक्तीच्या कुठल्या तर रिलेटिव्हने फ्रेंडने पैसे भरले तर त्याच दिवशी ती शिक्षा संपली. म्हणजे ह्यामध्ये असं स्पष्ट होतं की द्यावयास राहिलेल्या त्याबद्दल 1 महिन्यापर्यंत किंवा तात्पुरता भरणा झाल्यास, म्हणजे तात्पुरता भरणा पण चालतो किंवा 1 महिन्याचं कारावास. त्यानंतर पुढे असं सांगितले परंतु या कलमाखाली देय असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी ती ज्या दिनांकास देय झाली त्या दिनांकापासून 1 वर्षाच्या कालावधीत अशी रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आल्याशिवाय कोणताही वॉरंट काढण्यात येणार नाही. म्हणजे कसं आहे 125च्या वसुलीचा अर्ज दाखल झाला पाहिजे. 125च्या वसुलीचा अर्ज दाखल होऊन त्या महिलेने त्या अर्जामध्ये 1 वर्षाची थकीत पोटगी आहे आणि ती वसूल करण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि तरी देखील ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश आहे ती व्यक्ती भरत नाही तर वॉरंटचा आदेश होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे असं सांगितले
जर पतीने अन्य स्त्रीशी विवाह केला असेल किंवा रखेल ठेवली असेल तर त्याच्या पत्नीने त्याच्याबरोबर राहण्यास नकार देण्यास ते न्याय कारण आहे असे मानले जाईल. म्हणजे आता पुढला जो भाग आहे तो भाग कशाबाबत आहे की कोणत्या स्त्रियांना, कोणत्या पत्नीला न्यायालयासमोर 125ने पोटगीसाठी अर्ज दाखल करता येत नाही. त्याआधी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की जर पत्नी अन्य स्त्रीशी, पतीने म्हणजे पत्नीला हे माहीत आहे की आपल्या पतीचे अन्य कुठल्या तर स्त्रीबरोबर लग्न झालेलं आहे किंवा आपल्या पतीने एक रखेल ठेवलेली आहे आणि त्यामुळे मी तिच्याकडे नांदायला जाणार नाही असा स्टँड असेल तर त्या स्त्रिया न्यायिक आहेत असं मानलं जातं. म्हणजे त्या स्त्रिया आपल्या नवऱ्याबरोबर राहत नाहीत, ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्यासोबत राहू इच्छित नाहीत, पण त्यांचं कारण हे आहे की त्यांच्या पतीने दुसऱ्या स्त्रीबरोबर लग्न केले किंवा त्यांच्या पतीने रखेल ठेवलेली आहे, तर त्या पत्नींना हा हक्क आहे की ते आपल्या पतीबरोबर न राहता पोटगीसाठी अर्ज करू शकतात. ह्याच्या पुढे 125(4) काय म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे की कोणतीही विवाहित स्त्री परगमनी जीवन जगत असेल किंवा कोणतीही पुरेसे कारण नसताना ती आपल्या पतीबरोबर राहण्यास नकार देत असेल किंवा ते परस्पर संमतीने विभक्त राहत असतील तर या कलमाखाली आपल्या पतीकडून भत्ता मिळण्यास हकदार असणार नाहीत. मी सांगितलं होतं थोड्या वेळपूर्वी की बाबा हे मी जे स्पष्टीकरण द्यायला लागलो आहे की बाबा पतीनं अगर दुसरं लग्न केलं आहे किंवा रखेल ठेवली तर तिची पत्नीला हा हक्क आहे की ती आपल्या पतीबरोबर न राहता पोटगीचा अर्ज दाखल करू शकते. तर 125(4) काय म्हणते की कुठल्या पत्नींना हक्क नाही आपल्या पतीविरुद्ध 125(4) अर्ज दाखल करण्यास. तर त्या कोणत्या पत्नी आहेत की ज्या परगामी म्हणजे परगमनी म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबरोबर, दुसऱ्या परपुरुषाबरोबर संबंध ठेवून आहेत, त्या स्त्रिया ज्या पोटगीसाठी अर्ज करू शकत नाहीत. त्या व्यतिरिक्त कोणताही असा पुरेसा ठोस कारण नाही की आपल्या पतीबरोबर वेगळे राहण्याचा किंवा संमतीनं दोघं पण नवरा बायको संमतीने म्हणा लागले तू वेगळी मी वेगळी, तुझा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा, आपण दोघं वेगवेगळं राहू, तरी देखील त्या पत्नीनं अर्ज दाखल केला तर त्या पत्नीला हक्काने अधिकार नाही. पण हे लिखित पाहिजे की संमतीनं दोघं नवरा बायको वेगळं राहा लागल्यात आणि तरी देखील त्या व्यक्तीनं अगर त्या पत्नीनं पोटगीचा अर्ज दाखल केला तर तो पोटगीचा अर्ज चालण्यास पात्र नसतो. किंवा एखाद्या स्त्रीचे अनैतिक संबंध आहेत तसा पुरावा पतीकडे असेल तर ती पत्नी आपल्या त्या पतीकडून पोटगीचा 125 खाली पोटगीचा अर्ज दाखल करू शकत नाही. किंवा कोणतेही असं ठोस कारण नाही आहे जे वर दिलेलं आहे, तशा पद्धतीचं कुठलेही ठोस कारण नाही आहे, तर ती पत्नी देखील आपल्या पतीकडून 125 खाली पोटगीचा अर्ज दाखल करू शकत नाही. पुढं 5 नंबरमध्ये काय म्हटलं 125(5) जिच्या बाजूने या कलमाखाली आदेश देण्यात आला असेल अशी कोणतीही विवाहित स्त्री परगमनी म्हणजे अनैतिक संबंध ठेवणारी जीवन जगत आहे किंवा आपल्या पतीबरोबर राहण्यासाठी पुरेसे कारण नसताना नकार देत आहे किंवा ते परस्पर संमतीने विभक्त राहत आहेत हे साबित झाल्यानंतर दंडाधिकारी आदेश रद्द करतील. म्हणजे अगर समजा असा एखादा आदेश झाला आणि आपण अगर त्या आदेशाविरुद्ध किंवा त्याच न्यायालयात आपण अर्ज केला की बाबा हा आदेश रद्दबद्दल होण्यास पात्र आहे, त्याची कारण खालीलप्रमाणे, त्याचे पुरावे खालीलप्रमाणे, त्याचे पुरावे मी सोबत जोडलेले आहेत. त्या पुराव्यामध्ये अगर असं पण असलं की बाबा जी व्यक्तीनं आदेश घेतलेला आहे पोटगीचा ती व्यक्ती
अनैतिक संबंधमध्ये राहते किंवा ती व्यक्ती कुठल्याही सबळ कारणाशिवाय आपल्या पतीपासून विभक्त राहते किंवा ती व्यक्ती संमतीने आपल्या पतीपासून विभक्त राहते, तर त्या स्त्रियांना 125 खाली पोटगीचा अर्ज करता येणार नाही. अगर केला आणि आदेश पण झाला तर 125 5 कलमाखाली अर्ज करून तो रद्द करता येऊ शकतो. आता याबाबत जे न्यायनिवाडे आहेत ते कोणकोणते न्यायनिवाडे आहेत, पुरुषांनी अशा पद्धतीने कोणकोणते अर्ज केले, कशा पद्धतीने केले, सर्वोच्च न्यायालयाने कोणते त्या बाबत आदेश दिलेले आहेत आणि पोटगीचा अर्ज रद्द झालेला आहे, ह्याबाबतचा सखोल अभ्यास आपण पुढल्या भागात करू. आजच्या भागामध्ये आपण 125 बाबत जी 5 कलमं आहेत त्याबाबत आपण चर्चा केली. आता 125 मध्ये 4 आणि 5 बाबत जे न्यायनिवाडे झालेले आहेत, 125 खालील अर्ज जे फेटाळण्यात आलेले आहेत त्याबाबत, त्या न्यायनिवाड्याबाबत आपण पुढल्या भागात चर्चा करू. आणि सर्वात महत्त्वाचं ह्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की कलम 125 मधील जास्तीत जास्त 500 रुपये हा मजकूर सन 2001च्या अधिनियम क्रमांक 50 अन्वये वगळण्यात आलेला आहे. मात्र महाराष्ट्र राज्य सुधारणा आदेशान्वये हा मजकूर जास्त 1500 रुपये असा बदली दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वी 2001च्या पूर्वी जास्तीत जास्त 500 रुपये देण्यात यावा असा होता, तो 2001ला बदलण्यात आलेला आहे. आणि 2001 पासून ते 500 रुपये नव्हे तर जास्त 1500 रुपये, जास्तीत जास्त किती 1500 रुपये, म्हणजे 1500 रुपयापर्यंत त्याला महाराष्ट्र राज्य सुधारणा आदेशान्वये मंजूर करण्यात आलेला आहे. तो शब्दच काढला आहे की जास्तीत जास्त 500 रुपये, तो शब्द काढून टाकलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्य सुधारणा आदेशान्वये हा मजकूर जास्त 1500 रुपये असा बदली दाखल करण्यात आलेला आहे. आता राहिला भाग पोटगीचा, तर जास्तीत जास्त किती 1500 रुपयेपर्यंत पोटगी होऊ शकते. आता जे न्यायनिवाडे आहेत ते आपण पुढील भागामध्ये निश्चितच चर्चा करू. आता राहिला भाग न्यायनिवाडांचा, तर सर्व न्यायनिवाडे हे सर्वोच्च न्यायालयाचे व माननीय बॉम्बे हायकोर्टचे असतील. आणि त्याबाबत आपण चर्चा करू की कुठल्या फॅक्ट्सना ते लागू होतात, कुठल्या फॅक्ट्सना ते लागू होत नाहीत, काय काय गरजेचे आहेत, त्यातला रेशो काय आहे, बाकीच्या सर्व गोष्टींचा आपण पुढल्या भागात करू. तरी मला अपेक्षा आहे की मी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तुम्हाला समजला असेल. तरी अगर कोणाला काहीही प्रश्न उद्भवले असतील तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरांपैकी कुठल्याही नंबरवर आपला प्रश्न विचारू शकता अथवा कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती हवी असेल ह्या संदर्भात 125च्या, तरी देखील तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. त्या संदर्भात पण त्याची उत्तरे पण निश्चितच दिली जातील. आणि आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. नमस्कार.